कचऱ्याचा ढिगारा ढासळतो. त्याच्या धक्क्यानं कॉन्क्रीटची 3 मजली इमारत कोसळते आणि त्या कोसळलेल्या इमारतीखाली तब्बल 23 कामगारांचा अडकलेला जीव. हे सगळं घडले उद्योगनगरी म्हणवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये, श्रीमंत म्हणून मिरवलेल्या महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये. या अपघातात आतापर्यंत 13 जण बचावलेत. एकाचा मृतदेह हाती लागलाय, पण अजूनही तिसऱ्या दिवशी सुद्धा काही जण हाती लागलेले नाहीत. अजूनही ते त्या इमारतीखाली दबलेले आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकाश पाडण्याचा दावा केलेल्या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबियांच्या जीवनात अंधार पसरलाय. त्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा कचरा झालाय. याला जबाबदार कोण? व्यवस्था, प्रशासन की हप्तेखोरी की शिरजोरी? या प्रश्नांची उत्तरं देणार कोण? की सर्वांनीच मौनव्रत धारण केले? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. एकंदरीतच हे प्रकरण काय आहे, आतापर्यंत काय काय घडलं आणि याला जबाबदार कोण, या संदर्भात काही प्रश्न आहेत. ते संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये बुधवारी 8 जुलैला वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये 23 कामगार दुपारी 1:30 वाजता जेवणासाठी गेले होते. तेव्हा कचऱ्याचा मोठा ढीग सरकत इमारतीवरती आला. तो ढीग इतका मोठा होता की काही काळाच्या आत तो इमारतीच्या खिडकीतून बाहेर ठिकाणून आतमध्ये आला आणि ही इमारत कोसळली आणि भीषण अशी दुर्घटना घडली. यानंतर दुपारी 1:30 वाजता अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्रीबाला हे 5 जण स्वतः बाहेर पडले, पण बाकीचे आत अडकलेले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजता 15 मिनिटांच्या अंतरावरती असलेलं अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर 2:45 ते 3 वाजताच्या सुमारास NDRFचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पुढे दुपारी 3:30 वाजता खडकी आणि देहू लष्कराचे पथकही या ठिकाणी दाखल झालं. सायंकाळी 6:30 वाजता सोमनाथ शेळके, सचिन दबडवाड, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रसाद चव्हाण आणि रणवीर सिंह या 6 जणांना एकाच वेळी बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर रात्री 12 वाजता विजय सपकाळ यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर रात्री 1:15 वाजता भूषण पाटील यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. मध्यरात्री पुन्हा 1:30 वाजता महेश राऊत यांना बाहेर काढण्यात आलं. असे एक करून काही जण बाहेर निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 9 जुलैला सकाळी 9 वाजता भावेश वाणी यांना बाहेर काढण्यात आलं. गंभीर अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, पण आता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर रात्री 8 वाजता घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं आणि 10 जुलैला म्हणजे आजही बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. आता आज दुर्घटना घडल्यानंतरचा 3रा दिवस, तरी इमारत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा नेमका आकडा प्रशासनाला सांगता आलेला नाहीये. कारण महापालिकेच्या मते 23 जण होते, तर अग्निशमन दलाच्या मते 21 जण अडकलेत. त्यांची नावही अर्धवट होती. घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही बेपत्तांचे शोधकार्य सुरू होतं. घटना घडली तेव्हा नेमके किती कामगार हजर होते, त्यांची नावं काय आहेत, याबाबत वेगवेगळी माहिती समोर दिली जाते. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढत होती. यावरूनच माणसांच्या जीवाची किंमत शून्य झाली का, असा प्रश्न उपस्थित होतो. या ठिकाणी 3ऱ्या दिवशीही काही पीडितांचे नातेवाईकही अजूनही तिथेच आहेत. त्याच ठिकाणी गेले 3 दिवस झाले वाट पाहतायत आपला माणूस त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सुरक्षित आहे का याची. आपला माणूस आपल्याला भेटेल का, या प्रतीक्षेमध्ये त्याच ठिकाणी ते सगळे सुरू आहे. पण नातेवाईकांच्या मतीनं तिथे बचाव कार्य हे संथ गतीनं सुरू आहे. तिथे एखादा VIP असता तर लगेच काम झालं असतं, असा आक्रोश नातेवाईकांनी व्यक्त केलाय. वाटतंय आम्हाला, मनातून वाटते त्यांनी खरं तर पहिल्या दिवसापासून प्रयत्न करायला पाहिजे होते. काहीच प्रयत्न केले नाहीत लोकांनी. नुसते तेवढे 5-6 जण बाहेर काढले. त्यांना वाटतंय मोठं काम झालं. ह्यांचं एखादं VIP माणूस असतं ना खरंच आतमध्ये बसलेलं, तर रिझल्ट लगेच असा दिसून आला असता. आम्ही गरीब आहोत ना, आमची किंमत नसते ह्या लोकांना. कुठं ते कंपनीवाले एक माणूस दिसत नाही, या कंपनीवाला की बोलायला येत नाही की बघू हे करू. घटनेच्या 1.5-2 तासांपूर्वी इमारत ते कचऱ्याचा ढीग यातील रस्ता खचला होता. सावधगिरी बाळगून इमारतीमधील नागरिकांना आधीच बाहेर काढलं असतं तर अनर्थ टळला असता, अशी धक्कादायक माहिती जखमी कामगार सचिन दबडवाड यांनी दिली आहे. त्यामुळेच या घटनेला प्रशासन जबाबदार आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती आहे असं म्हणत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या दुर्घटनेपासून आपले हात झटकले. मात्र ही दुर्घटना नैसर्गिक आपत्ती नसून हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झालेला अपघात आहे, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मुळात ही दुर्घटना कशी झाली याविषयी सकाळ माध्यम समूहाकडून काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानुसार पहिला प्रश्न असा की कचरा डेपोमध्ये प्रशासकीय इमारत बांधण्याची परवानगी कोणी दिली होती? ती इमारत लीगल होती की इल्लीगल होती? कारण कचरा डेपोबाबत घनकचरा व्यवस्थापनाचा नियम 2016 मध्ये स्पष्ट तरतूद आहे की लँडफिलिंग क्षेत्राभोवती 200 ते 500 मीटर नो डेव्हलपमेंट किंवा बफर झोन म्हणजेच नुकसान रोखण्यासाठी राखीव ठेवलेली 2 क्षेत्रांमधील मोकळी जागा ठेवणं हे आवश्यक असतं. या क्षेत्रामध्ये हरितपट्टा निर्माण करून झाडं लावणं अपेक्षित आहे. मात्र डेपोच्या अवघ्या 30 मीटर अंतरावरती महापालिकेनं 3 मजली इमारत उभारल्याचा आरोप होतोय. डेपोतील धोका माहिती असताना अशी इमारत कोणत्या नियमांच्या आधारे बांधली हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. बरं, प्रश्न दुसरा, इमारत तर बांधली, पण कचरा डेपो प्रशासकीय इमारत बांधताना इमारतीच्या शेजारी सुरक्षा रक्षक भिंत उभारण्यात आली होती का? यासोबतचाच प्रश्न असा की 2 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं का? चौथा प्रश्न असा की कचरा डेपोमध्ये शहरातील कचरा एकत्र आणून गोळा करणं, त्याची विल्हेवाट लावणं ही जबाबदारी महापालिका प्रशासनाची असते. मग त्या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे डोंगर कसे तयार केले झाले? कारण शहरातून दररोज सुमारे 1300 टन कचरा संकलित करून मोशी डेपोमध्ये नेला जातो. तिथे दररोज साधारणतः 1000 टन सुक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि उर्वरित 200 ते 300 टन कचऱ्यापासून इंधन सेंद्रिय खत केलं जातं असा दावा प्रशासन करतं. तरीही कचऱ्याचा डोंगर साचला कसा, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मोशी कचरा डेपोमध्ये साठवलेला कचरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून 2026 अखेर संपवण्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला होता. प्रत्यक्षात कचऱ्याचा डोंगर वाढतच राहिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हणजेच MPCBनं स्पष्ट निर्देश दिल्यानंतर ही डेपोमध्ये नवीन कचरा टाकणं सुरूच ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे नोटिशीनंतर वर्षभरात सुमारे 4 लाख टन अतिरिक्त कचरा जमा झाला असा आरोप होतोय. कचरा संपवण्याची मुदत जाहीर करण्याच्या प्रशासनानं तो का संपवला नाही याचं उत्तर आता नागरिक मागतायत. मोशी कचरा डेपोतील मिथेन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी MPCBनं महापालिकेला उपाययोजना करण्यास सांगितलं होतं. त्याबाबतचा प्रतिसाद असमाधानकारक ठरल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी डेपोची पाहणी केली. त्यानंतर 23 जानेवारी 2025 रोजी महापालिकेला नोटीसही बजावली. डेपोमध्ये नवीन कचरा न टाकणं, बायोनिर्मितीसाठी कालमर्यादित आराखडा देणं, मिथेन शोधक उपकरणं बसवणं, अग्निशामन यंत्रणा सज्ज ठेवणं, कचऱ्याची नोंद घेणं आणि डेपोतील 100% कचऱ्यावरती प्रक्रिया करणं असे निर्देश नोटिशीमध्ये देण्यात आले होते. मात्र हे आदेश कागदावरच राहिल्याचं चित्र आहे. डेपोमध्ये नवीन कचरा टाकणं थांबवलं असतं तर जुन्या कचऱ्याच्या निर्मूलनाला वेग आला असता आणि कचऱ्याचा डोंगर वाढला नसता. उलट बायोमायनिंगच्या नावाखाली जुना कचरा कमी करण्याचा दावा आणि त्याच वेळी नवीन कचरा टाकण्याची पद्धत सुरू राहिली. त्यामुळे 2026 अखेर कचरा संपवण्याचा दावा फसला का, असा प्रश्न आहे. MPCBच्या निर्देशानुसार नवीन कचरा थांबवून नोंद ठेवून आणि 100% प्रक्रिया केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती, असाही आरोप होतोय. प्रश्न क्रमांक 5, परिसरातील CCTV फुटेजची संपूर्ण तपासणी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. CCTV मधून दुर्घटनेपूर्वी आणि नंतरच्या हालचाली स्पष्ट होऊ शकतात. मग तपासात एवढा विलंब का होतोय, असाही प्रश्न आहे. पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते विजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार मोशी, चिखली, कुदळवाडी परिसरामध्ये नागरिक अनेक वर्ष दुर्गंधी, धूर, माशा आणि आरोग्य संबंधित समस्यांशी झुंज देत आहेत. त्यात मिथेन उत्सर्जनाचा धोका, आग लागण्याची शक्यता आणि आता नियमबाह्य इमारतीचा मुद्दा समोर आल्यानं महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनावरती गंभीर प्रश्न उपस्थित होतात. स्वच्छ शहराचे दावे करणाऱ्या महापालिकेने स्वतःच्या डेपोमध्येच नियमांचं पालन केलं नाही तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावरती, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. यासोबतचा प्रश्न म्हणजे दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आणि कंत्राटदारावरती अजूनही गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही. पोलिसांच्या मते नुकताच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, परंतु या प्रकरणी गुन्हा अजूनही कुणावरती दाखल झालेला नाही. प्रश्न क्रमांक 7, दुर्घटनेतील जखमी आणि मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांना अजून पर्यंत राज्य सरकार किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मदत का जाहीर करण्यात आलेली नाही. कारण एरवी दुर्घटनेनंतर जखमी किंवा मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली जाते. मोशी दुर्घटनेला 24 नाही आता 48 तास उलटून जात आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन येऊन गेलेत, मात्र कोणीही आपत्तीग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केलेली नाही. मग असं का घडलं?
कचरा डेपो मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना महापालिका शासकीय सेवेमध्ये घेऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणार का, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. यासोबतच प्रश्न असा की दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली जर एखादा VIP दाबला असता तर जवळपास 50 JCB किंवा पोकलेंड मशीन सातत्याने कार्यान्वित नसत्या आल्या का? पिंपरी चिंचवड महापालिका शहरात इतर कारवाई करताना 50 ते 100 JCB मशीन आणि पोकलँड मशीन वापरतं. मग इथे फक्त 4 ते 5 JCB आणि पोकलँड मशीन का वापरण्यात येत आहे, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि यावरूनच नातेवाईकांनी सुद्धा आक्रोश केलाय की काम बचाव कार्य हे संथ गतीनं सुरू आहे. प्रश्न क्रमांक 9. दुर्घटनाग्रस्त इमारतीची जवळ रेस्क्यू कार्य सुरू असताना महापौर आणि शहरातील लोकप्रतिनिधी 24 तास त्या ठिकाणी हजर का नाहीत? त्या ठिकाणी फक्त बचाव दलाचे अधिकारी उभे आहेत, प्रतिनिधी येतात आणि जाऊन जात आहेत. हा मुद्दा विधानसभेतही उचलला गेला, परंतु त्यावरती ठोस अजून कारवाई किंवा तशा पद्धतीचे प्रयत्न अजूनही केले जात नाहीत. त्यामुळे मोशी दुर्घटनेला जबाबदार कोण, दोषी कोण याची चौकशी होणार का? महापालिका आणि कंपनीच्या दोषी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवरती काय कारवाई होणार? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? यापुढे अशा दुर्घटना आणि कारभाऱ्यांपासून चुका होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या जातील का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पण दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोशी येथील इमारतीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा तब्बल जवळपास 48 तासांपासून श्वास रोखणारा संघर्ष सुरू आहे. कचऱ्याखाली दबलेली झुकलेली इमारत, आता आत तयार झालेले विषारी वायू, ऑक्सिजनची कमतरता, अंधार, दुर्गंधी आणि कोणत्याही क्षणी इमारत आणखीन कोसळण्याचा धोका, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे. रात्रीही उशिरापर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं आणि अजूनही हे बचाव कार्य सुरू आहे. इमारतीमध्ये अडकलेले नागरिक जिवंत असल्याची शक्यता असल्याने बचाव पथकांना अतिशय सावधगिरीनं काम करावं लागते. त्यामुळे आता पुढे या प्रकरणामध्ये काय होते हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.